माथेरानच्या एका लॉजमध्ये एक तरुणी, तिच्या अंगावरती एकही कपडा नाही आणि विशेष म्हणजे तिचं शिर धडापासून वेगळं केलेलं. माथेरानला फिरायला गेलेलं कपल लॉजमध्ये तर गेलं, परंतु लॉजमधून कोणीही बाहेर आलं नाही. तिच्याबरोबर असलेला तो मुलगा लॉजमधून अचानक कुठं गायब झाला, त्याला जाताना कसं काय कोणी पाहिलं नाही. आणि लॉजमध्ये पडलेली ती मुलगी कोण होती, जिच्या अंगावरती एकही कपडा नाही आणि शिर धडापासून वेगळं केलेलं. चला मग सविस्तर पूर्ण घटनाक्रम पाहू. नेमकं माथेरानच्या लॉजमध्ये झालं काय होतं. महाराष्ट्रामधील माथेरान हे सर्वांनाच माहिती आहे. या ठिकाणी बरेच पर्यटक फिरण्यासाठी येतात. असंच माथेरानमध्ये एक कपल फिरण्यासाठी आलं होतं. ते पूर्ण दिवसभर माथेरानमध्ये फिरतात. माथेरानच्याच हॉटेलमध्ये रात्री जेवण करतात आणि रात्री 11:30च्या दरम्यान माथेरानमधील एका लॉजमध्ये रूम बुक करतात. साधारणतः रात्री 11:30च्या दरम्यान लॉजमध्ये त्यांच्या रूमची चेकिंग होती आणि त्यानंतर त्यांना कोणीही डिस्टर्ब करत नाही. जेव्हा सकाळी 7 वाजतात तेव्हा हॉटेलचा वेटर त्यांच्यासाठी नाश्त्याची ऑर्डर घेऊन येतो. तो रूमचा दरवाजा वाजवतो, परंतु आतमधून कोणीही दरवाजा उघडत नाही. वेटरला वाटतं सकाळी 7 वाजलेत, त्याच्यामुळं अजून ते कपल झोपलं असेल, पुन्हा थोड्या वेळाने येऊ असा विचार करून वेटर त्या ठिकाणून निघून जातो. आता या ठिकाणी 9 वाजलेले असतात. वेटर पुन्हा त्या रूमकडे जातो, पुन्हा दरवाजा वाजवतो, पण तरी देखील कोणी दरवाजा उघडत नाही. त्यामुळे वेटर या घटनेबद्दल आपल्या मॅनेजरला सांगतो. मॅनेजर वेटरला सांगतो ते रात्री उशिरा आले होते, कदाचित पार्टी करून आले असतील, अजून झोपले असतील. जेव्हा उठतील तेव्हा ते स्वतःहून ऑर्डर करतील. पण आता या ठिकाणी सकाळचे 11:30 वाजलेले असतात. तोपर्यंत त्या रूमचा दरवाजा उघडलेला नसतो. त्या रूममधून कोणीही आतमध्ये येत नाही आणि कोणीही बाहेर जात नाही. पुन्हा वेटर आपल्या मॅनेजरला सांगतोय सकाळी मी 2-3 वेळेस गेलो तरी देखील रूम उघडला नाही. आता या ठिकाणी मॅनेजरला संशय येतो. त्यामुळे तो हॉटेलची मास्टर की घेतो आणि त्या रूमकडे जातो. त्या लॉजचा वेटर आणि मॅनेजर मास्टर कीनी दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यानंतर समोर रूममध्ये कोणीही नसतं. मॅनेजर रूममध्ये जातो, सर्वत्र बघतो, बेड खाली देखील वाकून बघतो, पण तिथंही काही नसतं. तेवढ्यातच मॅनेजरची नजर बाथरूमकडे जाते. बाथरूमचा थोडासा दरवाजा उघडलेला असतो. जसा मॅनेजर बाथरूमकडे जातो आणि दरवाजा ढकलतो तर त्या ठिकाणी मॅनेजरच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते. समोरचं दृश्य पाहून वेटर आणि मॅनेजरला धक्काच बसतो. त्या बाथरूममध्ये एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता आणि विशेष म्हणजे तिचं शिर धडापासून वेगळं केलेलं होतं. समोरचं दृश्य पाहून मॅनेजरला हे तर समजलं होतं ही एका लेडीजची बॉडी आहे, पण हॉटेलमध्ये आलेली मुलगी ही तीच मुलगी आहे की दुसरी कोणी आहे याच्यावरती हॉटेल मॅनेजरला संशय होता, कारण की तिचं आयडेंटिफाय करणं खूपच कठीण होतं. त्या ठिकाणी आता हॉटेल मॅनेजर लगेचच पोलिसांना फोन करतो. पोलिसही घटनास्थळी दाखल होतात आणि पूर्ण घटनाक्रम हॉटेल मॅनेजर त्या पोलिसांना सांगतो. आता या ठिकाणी हॉटेल मॅनेजर आणि पोलिसांना एक प्रश्न होता. काल हॉटेलच्या लॉजमध्ये जो कपल आलं होतं ते कपल कुठे गेलं आणि ही मुलगी आहे तरी कोण. पोलीस त्या मुलीची डेड बॉडी ताब्यात घेतात आणि तपासाला सुरुवात करतात. पोलिसांना तपासामध्ये आता हे तर समजलं होतं या मुलीचे आयडेंटिफाय मिटवण्यासाठी तिचं शिर धडापासून वेगळं केलं आणि त्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे तिच्या हातावरती एक टॅटू होता. तो टॅटू पूर्णपणे चाकूनी खोडून काढला होता. आता पोलीस पुन्हा माथेरानच्या त्या लॉजमध्ये जातात आणि जेव्हा या कपलनी ही रूम बुक केली होती त्या ठिकाणी रजिस्टर चेक करतात, तर त्या रजिस्टरवरती नाव लिहिलेलं होतं रुबीना बेगम आणि अफजल खान. हे नाव वाचताच पोलिसांना लगेच समजलं हे खोटं नाव आहे आणि फेक नाव आहे. पोलीस यंत्रणा हॉटेलमधील स्टाफची इन्क्वायरी करतात आणि तिथं समजतं काल हॉटेलच्या स्टाफनी त्या कपलचं कोणतंही आयडेंटिफाय न घेता त्यांना हॉटेलमध्ये रूम दिली होती. या ठिकाणी हॉटेल स्टाफची देखील चुकी होती. कोणत्याही कपलकडून आयडेंटिफाय न घेता त्यांना रूम दिली होती. पण रुबीना बेगम आणि अफजल खान या दोघांनी तिथे एक ॲड्रेस दिला होता. त्यामध्ये पोलिसांना हा संशय तर होता हा ॲड्रेस देखील खोटा असेल, पण त्यांनी कोणतीही रिस्क न घेता त्या ॲड्रेसवरती इन्क्वायरी केली आणि तेव्हा समजलं की ह्या कपलनी दिलेला ॲड्रेस देखील खोटा होता. आता पोलिसांकडे दुसरा पर्याय होता हॉटेलच्या CCTV चेक करण्याचा. हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आणि हॉटेलमधील सर्व CCTV पोलीस तपासतात. त्यामध्ये पोलिसांना दिसतात एक कपल हॉटेलमध्ये आलं, परंतु त्यावेळेस मास्क लावलेला होता, कारण की 2021चा टाईम होता आणि त्यावेळेस करोना देखील होता. त्यामुळे चेहऱ्यावरती मास्क असल्यामुळे त्यांचे पूर्ण चेहरे स्पष्ट दिसले नाही. पोलीस जेव्हा पूर्ण CCTV पाहतात तर हॉटेलमध्ये येताना त्यांना दोघं दिसतात, परंतु हॉटेलमधून बाहेर जाताना त्यामधील फक्त मुलगाच दिसतो. पहाटेच्या 3 ते 4च्या दरम्यान हा मुलगा रूममधून बाहेर निघाला होता. त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती मास्क होता.
खांद्यावरती एक बॅग होती आणि हातामध्ये पॉलिथिनची पिशवी होती। पोलीस आणखीन सीसीटीव्ही पाहतात। आजूबाजूच्या परिसरामधील जिथे जिथे सीसीटीव्ही लावलेले त्या ठिकाणी तो मुलगा सीसीटीव्ही मध्ये आला का नाही हे देखील चेक करतात। तर त्यांना तो मुलगा एका निर्जन स्थळी आणि डोंगराळ भागात जाताना दिसतो। पोलीस जेव्हा त्या निर्जन स्थळी जातात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी एक पॉलिथिनची बॅग आणि त्याच्या खांद्यावरती लावलेली एक बॅग दिसते, तिथं त्याने फेकून दिलेली होती। तर ती पॉलिथिन बॅग जेव्हा पोलीस उघडतात तर त्या पॉलिथिन बॅगमध्ये दुसरं काही नाही तर त्या मुलीचं डोकं होतं। आता पोलिसांना त्या मुलीचा फेसचं आयडेंटिफाय झालं होतं, परंतु पोलिसांपुढे प्रश्न होता ही मुलगी नेमकी कुठली आणि हिला का मारलं। त्या मुलाने ज्या ठिकाणी पॉलिथिनची बॅग फेकली होती त्याच ठिकाणी एक कॅरी बॅग देखील फेकली होती आणि त्या कॅरी बॅगमध्ये कोणत्याही प्रकारचं काय आयडेंटिटी कार्ड पोलिसांना मिळालं नाही, पण त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं एक व्हिजिटिंग कार्ड मिळालं। ते म्हणतात ना, गुन्हा किती मोठा केला तर गुन्हेगार असं काही ना काही पुरावा सोडून जातो, तोच पुरावा पोलिसांना गुन्हेगारपर्यंत घेऊन जातो आणि तेच हॉस्पिटलच्या आयडेंटिटी कार्डमुळे या सर्व घटनेचा उलगडा झाला। पोलीस सर्वात प्रथम त्या हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचा फोटो दाखवतात ज्या मुलीची लॉजमध्ये हत्या झाली होती। हॉस्पिटलमध्ये जेव्हा पोलीस चौकशी करतात आणि तिथे सीसीटीव्ही पाहतात तेव्हा पोलिसांना समजतं या मुलीचं नाव खरं पूनम पाल आहे आणि काही दिवसा अगोदरच आपल्या पतीबरोबर त्या हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी गेली होती। ज्या दिवशी हे कपल हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी गेलं होतं तेव्हा तिच्या पतीने फोनपे वरून हॉस्पिटलचं बिल भरलं होतं आणि त्याच UPI ID वरून त्या व्यक्तीचा फोन नंबर काढला जातो। पोलीस जेव्हा त्या फोनवरती कॉल करतात तेव्हा तो फोन स्विच ऑफ लागतो। आता पोलीस त्या मोबाईल नंबरचं पूर्ण लोकेशन ट्रॅक करतात, हा मागील दिवसामध्ये कुठं होता आणि तो नंबर कोणाच्या नावावरती रजिस्टर आहे। तर पोलिसांना याच्यामध्ये माहिती मिळते 2 दिवसा अगोदर या मोबाईलचे लास्ट लोकेशन माथेरानचं ते लॉज दाखवतं ज्या ठिकाणी एका कपलने रूम बुक केला होता। आता पोलिसांना या ठिकाणी पूर्ण संशय येतो पूनम पालची हत्या तिचा पती राम सुलोचन पाल यानेच केली। पोलीस मोबाईल नंबरच्या आधारे आणि त्याच्या नावाच्या आधारे त्याचा पूर्ण ॲड्रेस काढतात आणि फायनली त्याच्या घरापर्यंत पोलीस पोहोचतात। त्या ठिकाणी राम सुलोचन पाल पोलिसांना मिळतो जो की एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता। पोलीस त्याला विचारतात तुम्ही या महिलेला ओळखतात का। त्यावेळेस राम सुलोचन पाल हा अत्यंत घाबरतो आणि म्हणतो हा मी ओळखतो, ही माझी पत्नी आहे, मागील 2 दिवसापासून ही बेपत्ता आहे, मी तिला अनेक वेळा फोन केले परंतु तिचा फोन स्विच ऑफ लागतो। पोलीस त्याला पुढे प्रश्न विचारतात मग तू आपल्या पत्नीची मिसिंग कंप्लेंट का नाही केली। तो सर्व उलटे पालटे उत्तरं देतो। तर पोलिसांना आता पूर्ण संशय झालेला असतो हा काहीतरी बनावट प्लॅन करत आहे। त्या संशयाच्या आधारे पोलीस त्याला रिमांडमध्ये घेतात आणि पूर्ण माहिती त्याच्याकडून काढतात। ठिकाणी राम सुलोचन पाल सांगतो 11 डिसेंबर 2021ला आपल्या पत्नीबरोबर माथेरानला गेलो होतो आणि तिथंच एका लॉजवरती रूम बुक केली होती आणि त्या लॉजमध्ये खोट्या नावाने आणि खोट्या ॲड्रेसने एंट्री केली होती आणि रात्री साधारण 1 ते 2च्या दरम्यान जेव्हा त्याची पत्नी झोपली होती तेव्हा राम सुलोचन पालने त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि तिला कोणी आयडेंटिफाय करू नये म्हणून तिचे पूर्ण कपडे काढले होते, सिर धडापासून वेगळे केले होते, तिच्या हातावरचा टॅटू मिटवला होता आणि तिचे जे काय आयडेंटिटी कार्ड होते ते सर्व तो बरोबर घेऊन गेला होता आणि तिचं सिर एका डोंगराळ भागामध्ये फेकून दिलं होतं। त्याला वाटलं होतं बॉडीवरती चेहराच नाही तर पोलीस आयडेंटिफाय कसं काय करतील कोण मुलगी होती। तर हे तर क्लिअर झालं होतं राम सुलोचन पालनेच आपल्या पत्नीची हत्या केली होती, परंतु त्यांनी हत्या का केली हा पोलिसांना मोठा प्रश्न होता। पोलिसांनी त्याबद्दल चौकशी केली तेव्हा रामपाल सुलोचन म्हणला मी माझ्या पत्नीवरती खूप प्रेम करायचो, आमचं रिलेशन एक मित्रासारखं होतं। जेव्हापासून आमचं लग्न झालं होतं एकही दिवस मी तिच्या डोळ्यातून पाणी येऊन दिलं नाही, मी कधी तिला त्रास दिला नाही। व राम सुलोचन पालने आपल्या पत्नीला तिच्या भूतकाळाबद्दल विचारलं होतं तुझं लग्न अगोदर कोणावरती प्रेम होतं का, या सर्व गोष्टी विचारल्या होत्या। त्यावेळेस पूनमला वाटलं माझा पती खूप फ्रेंडली आणि माझ्यावरती खूप प्रेम करतोय, आता जर याला भूतकाळातील गोष्ट सांगितली तर याला काही फरक पडणार नाही, कारण की ते दोघंही एकमेकावरती खूप प्रेम करायचे। पूनम आपल्या पतीला भूतकाळातील प्रेमाबद्दल सांगते, ती एका मुलावरती प्रेम करायची, पण हे सांगत असताना ती एक मोठी चूक करते। सांगत असताना ती आपल्या पतीला सांगते माझे त्या मुलाबरोबर शारीरिक संबंध झाले होते 2 ते 3 वेळेस। ही गोष्ट पूनम आपल्या पतीला सांगते। पूनमच्या तोंडामधून ही गोष्ट ऐकल्यानंतर रामपालला धक्का बसतो, त्याला ही गोष्ट बिलकुल आवडलेली नव्हती। त्याच्या पत्नीचे दुसरे कोणाबरोबर अगोदर शारीरिक संबंध होते। दिवसापासून त्याला आपली पत्नी पूनम बद्दल अति राग होता। त्यांनी एक दिवस ठरवलं महाराष्ट्रामधील माथेरानमध्ये फिरायला जायचं आणि तिथेच आपल्या पत्नीला संपून टाकायचं आणि तिचं सिर धडापासून वेगळं करायचं।
जेणेकरून पोलिसांना याबद्दल माहिती मिळणारच नाही। पण किती मोठा क्राईम केला तरी पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचतातच। भूतकाळातील प्रेम पतीला समजतं आणि त्यामुळे ही सर्व भयंकर घटना घडली। जर त्या मुलीने आपल्या भूतकाळामध्ये घडलेली घटना सांगितलीच नसती तर आज पूनम आणि तिचा पती एकदम आनंदात जीवन जगत असते। माथेरानच्या घडलेल्या घटनेमध्ये आपल्याला काय वाटतं, कोणाची चुकी होती? एक कमेंट करून नक्की कळवा। आणि आपल्या चॅनलवरती आता रोजच आपल्याला क्राईमच्या घटना आणि डेली अपडेट पाहायला मिळेल, त्यामुळे आजच सबस्क्राईब करा आणि लाईक करा।